नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आर कुकिंग मराठी चॅनलला। तर आज बनवूया एका नवीन पद्धतीने खमंग खुसखुशीत शेव। बनवायलाही सोपे, झटपट आणि एकदम कुरकुरीत। आणि वैशिष्ट्य हे की हे शेव बिलकुल ऑइली होत नाही। तुम्ही बघू शकताय अगदी मस्त हे शेव झालेले आहे। तर मंडळी संपूर्ण रेसिपी बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर इथं अर्धा किलो पीठ मी घेतलेलं आहे। पीठ व्यवस्थित चाळून घेतलं। त्यात 1 चमचा ओवा बारीक केलेला तो देखील आपल्याला चाळायचा आहे। यासोबत पाव चमचा हळद आणि तिखट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात। मी इथं 1 चमचा तिखट घेतलेला आहे। आता पाण्याचं आणि तेलाचं प्रमाण बघा। 1 वाटी तेल त्याला 1.5 वाटी पाणी असं हे प्रमाण आपण आता मिक्सरमध्ये टाकून गरगर फिरवून घेऊया। म्हणजेच काय एकजीव करायचं आहे आणि एकजीव हे कसं होतं हे तुमच्या समोर मी दाखवते। यामुळे कसं आहे आपलं शेव खुसखुशीत होतील। आता 1 चमचा मीठ देखील यातच मी घातलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकजीव हे जेव्हा होतं तेव्हा याचा रंग आपल्याला बदललेला दिसतो। बस आता बेसन पिठामध्ये आणि टाकलेल्या मसाल्यांमध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय किती योग्य आहे। आता बस मोल्डला तेल लावायचं आणि पटकन हे बॅटर भरून शेव काढायचे। तर तेल हे आधी गरम करून घ्यावं आणि मध्यम आचेवर आपल्याला हे शेव नेहमीप्रमाणे तळून घ्यायचे आहे। आता जसे तेलाचे बबल्स कमी होतात तेव्हा आपल्याला हे शेव दुसऱ्या बाजून देखील कुरकुरीत करायचे आहे। त्यामुळे इथं आता आपण हे थोड्या वेळाने पलटी करून घ्यायचे। बस दोघं बाजूने छानपैकी कुरकुरीतपणा याला आलेला आपल्याला जाणवतो तेव्हा आपल्याला हे शेव काढून घ्यायचे आहे। काही एक कठीण नाही, अगदी सोपी रेसिपी आहे। अर्धा किलोच्या प्रमाणात तुम्ही बघू शकता भरपूर असे आपले शेव तयार झालेले आहे। मंडळी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा।